ऑर्डर भेटेल का नाही माहिती नाही, पण प्रयत्न मात्र सोडायचे नाही. नमस्कार, मी शुभम नाईक, एक ध्येयवेडा शिक्षक आणि एका कंपनीचा छोटासा मालक. तर आज आम्ही एका नवीन साईट व्हिजिटवर गेलो होतो भोसरीसाठी. सकाळी 5:30 वाजता माझा दिवस सुरू झाल्यानंतर मी पहिली बॅच 10वीची होती. सर्व खुश होते कारण आणि दुःख पण होतं कारण आता फक्त 10 ते 12 दिवसच क्लास उरलाय. शेवटच्या काही काळामध्ये रिव्हिजन्स होते, ज्यातले महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांना काढले होते. कन्स्ट्रक्शनसारखा चॅप्टर होता. विद्यार्थ्यांना ते पूर्ण सराव करून सांगितलं होतं की कसं करायचं, कुठला IMP येतो. त्याचबरोबर क्लास 9th ह्यांचासुद्धा एक सरावाची टेस्ट घेतली होती कारण त्यांचेसुद्धा पेपर्स आता अर्ली जवळच आलेले आहेत 10 ते 12 दिवसामध्ये आणि त्याच्यामध्ये ते विद्यार्थ्यांचे जास्त प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. तिथून पुढं सकाळी 9:30 वाजता आपल्या कामाच्या मीटिंगवरती जायचं होतं आणि ते ठरवलं होतं. जाता जाता म्हणलं पेट्रोल भरावं. पेट्रोल भरल्यानंतर मी भोसरीसाठी पूर्ण तयारीनिशी निघालो होतो. आज नवीन साईट व्हिजिट होती. मला माहिती नाही आहे तिथं भेटेल ऑर्डर नाही भेटेल. एका रेफरन्सने आपल्याला ही ऑर्डर आली होती माउथ पब्लिसिटी झाल्यामुळे. तर तिथं गेल्यानंतर हा त्यांचा पूर्ण सेटअप होता, मीटर होतं, तिथं पॅनल कुठं लावायचं, त्यांचा लोड काय काय आहे ह्याचं ॲनालिसिस करून घेतलं आणि घरी आलो. नेहमीप्रमाणे दुपारच्या बॅचला निघालो होतो. कष्ट काही जीवनातले संपत नाही आहेत आणि संघर्ष हा मात्र चालूच राहणार आहे आणि संघर्ष असेल तर यश नक्की मिळतं असा माझा विश्वास असतो. तर क्लास 10th CBSEसाठी पुन्हा एकदा आपला लाईटचा फिजिक्सचा चॅप्टर चालू केला होता. त्याचे बेसिक कन्सेप्ट विद्यार्थ्यांना समजून सांगत होतो. त्यांचाही पेपर जवळ होता. त्यानंतर क्लास 7साठी नवीन सिलेबस आहे CBSEचा, तो शिकवत होतो.